कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात गांजा विक्री जोरात सुरू आहे। शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करत गांजा तस्कर पोहोचतात। कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी गांजा तस्करांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे। कल्याण डीसीपी स्क्वॉडने 3 ठिकाणाहून 3 गांजा तस्करांना अटक करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे। बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोपाळ भिडे याला अटक करण्यात आली। हा विद्यार्थ्यांना गांजा विक्री करीत होता। तर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी शहनाज इराणी या महिला गांजा तस्कराला अटक केली। तर कल्याणच्या कोलचेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमेश गायकवाड याला विजयनगर येथून अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केला आहे। काल दिनांक 12/5/25 रोजी परिमंडळ 3 कल्याण परिसरामध्ये अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत परिमंडळ 3चे प्रमुख श्री अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी त्यांच्या पथकाला आणि पोलीस स्टेशनला आदेश दिले होते। विशेष पथकांनी आणि पोलीस स्टेशननी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली। त्यामध्ये कोळशेवाडी पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन ह्या तिघांनी मिळून 3 गुन्हे दाखल केलेले आहेत, 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण कारवाईमध्ये 1 किलो 825 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी प्रथम गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी गोपाळ भिडे आणि खडकपाडा पोलीस स्टेशनला महिला नामे शहनाज हुसेन इराणी अशा तिघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपीची पार्श्वभूमी काय आहे सर? एक आरोपीवर जो कोळशेवाडीला आहे त्याच्यावर पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे।